म्हणजे 15-20 वर्षाच्या वर वापरतो आपण, जसं समजते आपल्याला तसं. मग मला सांगा सर, सिलेंडर बद्दल आपल्याला काय काय माहिती आहे? काहीच नाही. आपल्याला फक्त एवढं माहिती, सिलेंडर घ्यायचा, रेग्युलेटर लावायचं, वापर करायचा आणि परत रिकामा झालेला भरून आणायचा. याच्या पलीकडे काय माहिती का? बर्फ बनलेला पहा, तुमचं जे सिलेंडर त्याला घाम आल्यासारखा येते ना, कारण ते प्रेशरमुळे याच्यामध्ये गॅस गोठते, बर्फ बनते. ते बर्फ बनलेला गॅस काकू एवढा डेंजर असते, ते कुठेही आग असू सिलेंडर मध्ये खेचून सिलेंडरचा स्फोट करते. म्हणून सिलेंडर आपण जर मोठा भट्टा वापरायलो तर 19 किलोचं निळ्या कलरचं जे कमर्शियल नावाचं असते ना ते वापरायचं. ते 5 किलो 2 किलो म्हणजे जसा साधा हा कमर्शियलच आहे, बरोबर आहे. म्हणून तो सिलेंडर वापरायचं. आता मला सांगा सर, आपण 2 रुपयाची टॅबलेट घेतो, काय चेक करून घेतो मॅडम? त्याची डेट, तसं यालाही डेट असतं. मग तुम्ही सिलेंडर हा जिवंत बॉम्ब आहे आपल्या घरात. गव्हर्नमेंटने ना आंतरराष्ट्रीय बॉम्ब घोषित केले. याची कधी एक्सपायरी डेट पाहून घेतली का? यस. मॅडम हो, आतल्या बाजूची. तुम्ही मॅडम आता आपल्याला कुठं असते आतल्या बाजूने पट्टे राहतात, एका पट्ट्यावर दिले असे पायी तर दिलेली 31 मॅडम आहे ना, जे 3 पट्टे राहतात त्या कुठल्या तरी एका पट्ट्यावर चेक करायचं. आता A31 म्हणजे काय, वर्षाचे जे 12 महिने राहतात त्याचे 3-3 महिन्याचे 4 गट पाडले. ABCD. पहिले 3 महिने ए मध्ये असतात, दुसरे 3 महिने बी मध्ये येतात, तिसरे 3 महिने सी मध्ये येतात आणि लास्टचे 3 महिने डी मध्ये येतात. ये म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2031 पर्यंत सिलेंडरचा व्हॅलिड आहे, चुकूनही घ्यायचं नाही. आता मला सांगा, हा रेग्युलेटर किती वर्षात बदलता बरं तुम्ही? 6 महिन्यात तरी बदलला पाहिजे. नाही, 6 महिन्यात नाही. याला रेग्युलेटरची लाईफ 5 वर्ष असते. याला दर 3 वर्षानंतर चेंज करायचं. मी 6 महिन्यातच करून टाकते. नाही चेंज करायचं. हो, मीच बदलत ते नेते, मी घेऊन जाऊ. मी बी नाही करत जाऊ, तुम्ही लवकर करता. हो, कमीत कमी 3 वर्षात करायचं, बरोबर आहे. 6 महिने म्हणजे कसं याच्यामुळे एवढा डेंजर असते, बॅकफायर करते, स्वतःकडे आग खेचून सिलेंडर मध्ये सोडून याचा स्फोट होतो. जास्त हॉटेलमध्ये याच्यामुळेच स्फोट होतात, कारण की छोटं रेग्युलेटर असते. म्हणून हे रेग्युलेटर चेंज करायचं. आता मला सांगा, हा पाईप आहे का आपल्या वापरामध्ये? नाही असेल तरी वापरू नका, कारण या पाईपवर आपल्याच 2009 पासून बंद केले. आपल्या शहरामध्ये 3 कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. म्हणून ही पाईप आहे आणि आता आपल्या घरात ऑरेंज कलरची ट्रिपल कोटिंगची पाईप आहे. ती पाईप युनिक सेफ्टी आहे का मॅडम? थांबलेत का? नाही. म्हणून आपण काळजी घेते. मला सांगा, आजी शेगडी आहे, याला तुम्हाला नाही का महिलांना एक सवय असते, किचन स्वयंपाक झाला की याला स्वच्छ चकाचक करून ठेवतो. तुम्ही याला कसं साफ करता बरं? कपड्याने. कित्येक महिला काय करतात मॅडम, आम्ही रोजचं आहे आम्हाला, हे डायरेक्ट याला घासणीने घासतात आणि बेसिंग खाली पकडतात. सांगा, ही भरपूर शेगडी स्टीलची आहे, पण आतून हे जे रॉड आहे ना, जी गॅस येते ती नळी लोखंडाची बीड आणि नाही, जे बीडचे पण ही लोखंडाची. याला जर पाणी लागलं, हवा लागली, ते जम खाते, याला छोटे छोटे छिद्र पडले तर इथली आणि याला काढला. याला मी परमिशन दिली, पा आपली शेगडी पेटली, काटावरती गेला. एवढंच ते. आपली एक चुकी आपल्याच्या नाली वारंवार होते मॅडम. महिलांना कामं करायची सवय असते, बरोबर आहे. आपण याच्यावर चहा, दूध, भाजी ठेवतो, तेवढे दुसरे कामं करायचं. कधी कधी काय होते, हवेने म्हणा उठू ना, अशी शेगडी विजल्या जाते होते. मग अशी शेगडी विचार कधी समजते बरं आपल्याला? वास आल्या, जेव्हा वास आले. पण माशीपर्यंत मॅडम आपण याच्या जवळ बसलेला असतो का? अशी जर शेगडी आपल्या घरात विजली आणि आपण जर जाऊन ती भाजी वगैरे नाही शिजली, लायटर जर लावलं तर भपका होते. एवढंच नाही, आपल्या घरामध्ये कधी कधी आपण काय करतो, शेगडीचं बटन ऑन करतो आणि लायटर लावतो, पेटलं नाही, एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्या वेळेस पेटलं तर भपका होते, पातेल्याच्यावर जाळ येते. अशीच 9 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे जालन्याची. रिटायर शिक्षिका होते, त्यांनी काय केलं मॅडम, याच्यावर सकाळी सकाळी दूध तापत ठेवलं आणि बाथरूम मध्ये आंघोळीसाठी गेले. त्यांना वाटलं दूध येणार नाही, जास्त दूध आहे, पण तेवढ्या त्या बाथरूम मध्ये जाण्याशी इकडे दूध येण्याशी पूर्ण दूध आलं. गॅस विजला, पूर्ण घरभर गॅस पसरला. त्यांना असं म्हणजे त्यांना जेव्हा हलकी हलकी स्मेल आली तेव्हा समजलं आपला गॅस वरती येऊन विजलाय. ताबडतोब बाटून वगैरे आलं, शेगडीचं बटन बंद केलं, रेग्युलेटरचं बटन बंद केलं, खिडक्या दरवाजे उघडले, तरी पण गॅस काय बाहेर जात नव्हता. ते अस्थमा पेशंट होते, त्यांना श्वास घ्यायला पण तकलीफ जात होती. त्यांना वाटलं, म्हणतात ना मॅडम, वेळ आली तर सोडत नाही, विपरीत बुद्धी विनाशकारी. त्यांचं लक्ष सहज फॅनकडे गेलं. त्यांना वाटलं फॅनच्या हवेने तरी गॅस बाहेर जाईल. बटन दाबली. बटन अशा टायमाला काय करायचं, तशी झाली घटना तर जे इलेक्ट्रिक दाबायचं नाही, ऑनच राहू द्यायचं, बंद असेल तर बंद ठेवायचं, साधा रिमोटचं सुद्धा दाबायचं नाही, कारण त्याच्यातून स्पार्किंग मिळू शकते. त्यांनी चूक तीच मोठी केली. जसं बटन दाबलं, बटनामध्ये छोटीशी स्पार्किंग मिळाली, पूर्ण घराला लागला, स्फोट झाला, त्याची
बॉडी पण मिळाली नाही. त्यांचे मिस्टर बाहेर गेली होती, मुलगा आणि मिस्टर दोघं वाचले. मला सांगा, आपल्या घरात जर अशी घटना, आपण तर दिवस दिवस बाहेर असतो, मग आपल्या घरात जर अशी घटना नाही तर काय असायला पाहिजे का नाही? आता मी 2 मिनिटं शेगडी फुकली तशी तुम्हाला बोलते, वास कोणाकडे यायला? सगळ्यांनाच यायला. याचा जिथपर्यंत वास आला तिथपर्यंत आग पकडते. लावू का मग लाईटर? तुम्हाला वास यायला म्हणजे तुमच्यापर्यंत आग आहे ना? लावू का? लावून पाहू, पहा लागते का? एवढ्या दुरून लावते. लायटर असतं तर आग लागली असती. लागली का मॅडम? एवढ्या दुरून सोडा, घाबरू नका. एवढ्या जवळून सुद्धा आग लागणार नाही. मी तुमच्यापेक्षा खूप जवळ आहे. लागते का मॅडम? लागते का? आणि या ठिकाणी रेग्युलेटर असतं तर इथूनच आग पकडली असते. एवढंच नाही, इतक्या जवळून सुद्धा आग लागणार नाही. केव्हापर्यंत? जोपर्यंत ही जो त्याला टच होणार नाही तोपर्यंत. आणि किती लागली मॅडम? माझा चेहऱ्यावर होता तरी पण आग लागली का? नाही. कारण मशीन असताना आपल्या घरात शेगडी अशी तुमच्या घरात 24 तास जरी विजली आणि तुम्ही याच्यावरती लाईट, दिवा, लाईट काही जरी लावलं तरी याला स्पार्किंग देत नाही का? कारण अशा वेळेस ही मशीन काय करते, हिचा त्यातूनही 90% सप्लाय जागेवरच थांबवते, फक्त 10% सोडते, जेणेकरून तुम्हाला वास येऊन कळण्यासाठी, आणि 10% गॅस आग लागण्याची क्षमता राहत नाही. म्हणून आपल्या घरात कुठली दुर्घटना होत नाही. आणि मेन म्हणजे मॅडम, मशीन असताना जे काही चालू बंद करायचं याच बटनावर करायचं, या रेग्युलेटरच्या. तुम्हाला इकडं याचं शेगडीच्या इकडं रेग्युलेटरच्या बटनाला हात लावायची गरज नाही, कधीच नाही. रात्री झोपताना नाही, गावाला जाताना नाही, कधीच नाही. जेव्हा सिलेंडर संपलं फक्त हीच मशीनची बटन बंद करायची आणि पूर्णच्या पूर्ण काढून घ्यायचं. याला अलग पण करायची गरज नाही. दुसरं सिलेंडर आणलं, फक्त ही रिंग वरती उचलायची, याच्यावरती ठेवलं, हीच उचललेली रिंग खाली दाबायची आणि बटन ऑन केलं. एवढं आपण रेग्युलेटरवर पण करतो. फक्त एकच काम वाटते मॅडम, सिलेंडर बदलल्याने जे घडी आहे ना, याला 2दा पुश करायचं, 1, 2. त्याच्यानंतर जे 4 महिने गावाला जा, 2 महिने जा, तुमचा सिलेंडर संपेपर्यंत जे काही चालू बंद करायचं इथूनच करायचं. आता मला सांगा, काय वाटते बरं, अशी गोष्ट आपल्या घरात खरंच असायला पाहिजे का नाही पाहिजे?